सकाळी तुम्ही 2 रिक्षा बघितली, त्या रिक्षामध्ये साहेबांना काही दप्तर अडकले, दप्तराचं बाहेर दप्तर असेल आणि गाडीला धडकली मारकली तर का आपला विषय कसा कारवाई करायचा विषय साहेब म्हणतो काय उद्देश गोष्ट म्हणतो एका ट्रिप एक्स्ट्रामध्ये चालते असं आपल्याला रिक्षाची नोंदणी म्हणजे उद्देश रिक्षा करतात त्याची माहिती आहे आपल्या कामाच आहे माझ्या सामाजिक कार्यक्रमाला काही माहिती नाही आपल्या आपला काय विषय हा विषय नाही माहिती आम्हाला आपलं असं काही करता येईल की रिक्षा आवाज काय करता येईल म्हणजे कसं माहिती कसं केलं तर त्या रिक्षाला साहेब सेटनी दरवाजेवर डोर वगैरे आपण जर जायचे डोर वगैरे म्हणजे असं 50% पॅक असतात ते घेऊन सुद्धा फायदा होईल सुधारणा झाली पाहिजे कारवाई सुधारणा झाली पाहिजे मुलांचं पण नुकसान होणार नको पालकांना शाळेला हे आपण असं विचार केलं तर आपला विषय कारवाई म्हणजे कसं आहे सुधारणा झाली पाहिजे म्हणून आपण जर साहेब ह्या संदर्भात काय करता येईल म्हणजे समुपदेश म्हणा किंवा काय शेड्यूल मला युनिव्हर्सिटी शाळेच्या माध्यमातून म्हणा किंवा युनिव्हर्सिटी लेवलला करायचं तसं म्हणा मग त्यांना पण एक इंटरेस्ट दिलं म्हणजे आपण तयार कारवाई करणार त्यांना महत्वाचा काय विषय सुधारणा झाली पाहिजे बाकी काय विषय महत्वाचा नाही ऐकत नसेल तर मग तेव्हा राहिला कारवाई करून आज प्रादेशिक परिवहन विभाग सोलापूर येथे विद्यार्थी वाहतूक करताना विद्यार्थ्यांची होळाने हेळसाळ व असुरक्षित वातावरणात जी विद्यार्थी वाहतूक केली जाते आज काही रिक्षामध्ये तर विद्यार्थ्यांचे दप्तर बॅग हे साईडला लटकत असतात विद्यार्थी हे रिक्षा बाहेर आलेले असतात गाड्यामध्ये स्कूल बसेसमध्ये खाजगी बसेस असतील किंवा स्कूलच्या ज्या नेमलेल्या बसेस आहेत त्यामध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते जिथे कुठलीही सुरक्षित काळजी घेतली जात नाही फिटनेस टेस्ट केली जात नाही अशा विविध समस्या समजल्यानंतर आम्ही आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांना भेटण्याचा या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो व पाटील साहेबांची या संदर्भात चर्चा झाली व या इथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची सुरक्षित तपासणी करा व फिटनेस टेस्ट घ्या तसेच अनोंदणीकृत स्कूल बसेस आहेत त्याच्यावर कठोर कारवाई करा व नोंदणीकृत बसेसची फिटनेस चाचणी घ्या व विद्यार्थ्यांची जी असुरक्षित वाहतूक होती त्यावर योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर करा अशा आशयाचे निवेदन NSY विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।